विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 9 पर्यावरणीय व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणामध्ये हवामानशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन इत्यादी बाबींचा अभ्यास करणार आहोत। आता आपण बघूया आधी हवामान। बघा, एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे आपण म्हणतो। वातावरणाची ही स्थिती हवामानाच्या विविध घटकांवर अवलंबून असते। हवामानाची स्थिती ठरविण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात। तर हवामानाचे मुख्य घटक कोणते तर ते आपण बघूया। वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता आणि तापमान हे हवामानाचे घटक आहेत। तुम्ही ही आकृती जी आहे नीट बघून ठेवायची आहे, परीक्षेला आपल्याला यावर प्रश्न येऊ शकतो। बघा, हवामान हे हवेच्या त्या वेळच्या स्थितीवर अवलंबून असते। एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्ष निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजेच त्या प्रदेशाचे हवामान होय। मग यावरून आपल्याला व्याख्या सांगता येते, वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असे म्हणतात। वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान असे म्हणतात। आता आपण बघूया हवामानातील बदल। बघा, हवामान हे काही सतत बदलत नाही, ते एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते। यावरून आपल्या असे लक्षात येते की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो। हवेमध्ये अल्पकाळ बदल होतात, तर हवामानामध्ये बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो। बघा, इथे हवा आणि हवामान यातील तुम्हाला फरक लक्षात येईल। हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो। आणि हवेत अल्पकाळ बदल होत असतात, तर हवामानामध्ये बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो। बघा, हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यावर हवामानाचा परिणाम होतो। आपण हे भूगोलामध्ये बघितलेलंच आहे। भारतासारख्या शेतीप्रधान देशांसाठी तर हवामानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। विमानांसाठी धावपट्ट्या बनवणे, बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे आणि अतिउंच इमारती बांधणे आदी योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा, ज्याप्रमाणे वाऱ्याची दिशा व गती, तापमान व हवेचा दाब इत्यादी बाबींचा विचार केला जातो। हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व। बघा, दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो। भूपृष्ठ, जलाशय, वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते, हे आपल्याला माहिती आहे। हे पर्यावरण सजीवांच्या विकासास कारणीभूत ठरते। दुसरं, एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती निवडण्यास त्या प्रदेशातील हवामान सहाय्यभूत ठरते। उदाहरणार्थ, काश्मीरी तसेच राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान। तिसरं महत्त्व, सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची निर्मिती व जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाच्या विविध घटकांशी संबंधित आहेत। 4. भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करत असतात। 5. मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। 6. मातीत असणाऱ्या जीवाणूंचा सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा असतो, हे आपण मागच्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत। ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते। बघा, आणि अशा प्रकारे वरील अनेक गोष्टींवरून असे स्पष्ट होते
की वातावरण व हवामानशास्त्राचा अभ्यास मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असाच आहे. आता आपण बघूया हवामानशास्त्र म्हणजे काय. हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र होय. या हवामानशास्त्रामध्ये हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. हे आपल्याला माहितीच आहे. हवामानाचा अंदाज आपण नेहमी बघत असतो. आता आपण माहिती घेऊया भारतीय हवामान खात्याची. बघा, भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर व दिल्ली येथे यांची प्रादेशिक कार्यालये आहेत. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. 24 तासात 2 वेळा असे नकाशे तयार करून प्रसिद्ध केले जातात. येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामान संबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापनाशी निगडीत हवामानाचे अंदाज, पर्जन्य संदर्भातील अंदाजासाठी उपग्रहाच्या मदतीने हवामानाचे अंदाज, हवा प्रदूषण इत्यादी विषयावर सातत्याने संशोधन चालू असते. भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. धुळीची वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची आणि थंडीची लाट, सुनामी इत्यादी संकटांची पूर्वसूचना विविध खात्यांबरोबरच सर्व प्रसिद्धी माध्यमे व नागरिकांपर्यंत पोचवली जाते. यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असे अनेक उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत. यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीचे पृथक्करण किंवा विश्लेषण करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणच्या वेधशाळा उत्तम दर्जाचे काम करत आहेत. मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज नेमकं काय आहे हे आपण बघूया. भारतातील मान्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापेक्षा जुनी आहे. सन 1877 मध्ये पडलेल्या दुष्काळानंतर IMDचे संस्थापक HF ब्लेनफोर्ड यांनी 1884 मध्ये हिमालयातील बर्फवृष्टी हा एक घटक गृहीत धरून सर्वप्रथम असा अंदाज वर्तवला होता. 1930च्या दशकात IMDचे तत्कालीन संचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व येथील मान्सूनचा संबंध अधोरेखित करून त्यांच्या उपलब्ध निरीक्षणांच्या आणि पूर्वीच्या नोंदींच्या आधारे येणारा मान्सून कसा असेल याचे गृहीतक मांडलेले होते. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. आता आपण वेगवेगळ्या प्रारूपांचा माहिती घेऊया. संख्यात्मक प्रारूप किंवा गणितीय मॉडेल हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपांद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. हवामानाची चालू निरीक्षणे वापरून परमसंगणकाच्या साहाय्याने गणिती प्रक्रिया केल्या जातात. गणितीय प्रकारात मोडणारी प्रारूपे दैनंदिन भौगोलिक घडामोडीवर आधारित महासंगणकीय तंत्रज्ञानाने मांडली जातात. दुसरं आहे समुच्चित प्रारूप. अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो.
सध्या IMD तर्फे दिला जाणारा अंदाज अशाच प्रकारे अनेक प्रारूपांचे एकत्रित फलित असते. यालाच समुच्चित प्रारूप असे म्हणतात. तिसरं आहे सांख्यिकी प्रारूप. गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता यांचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. मात्र आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, कोणतेही हवामानशास्त्रीय प्रारूप हे त्यात वापरण्यात येणारे घटक आणि मॉडेल्समधून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या परिणामाच्या परस्पर संबंधावर अवलंबून असतो. मात्र समुद्र आणि वातावरणात हे परस्पर संबंध कायम एकसारखे राहत नसल्याने हवामानशास्त्रीय प्रारूपात त्यानुसार सतत बदल करावे लागतात. आता आपण बघितलेलं आहे की कधी 7 जूनला मान्सून येणार असतो किंवा कधी 7 जून ओलांडून जातो, जूनही ओलांडून जातो आणि अशा पद्धतीने हे बदल इथे कायम होत राहतात आणि त्यामुळे मग हे मान्सूनचे जे काही अंदाज आहे हेही बदलत असतात. आता आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढचा घटक आहे घनकचरा व्यवस्थापन. बघा, मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना घनकचरा असे म्हणतात. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहेत. घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषण होऊन निसर्ग तसेच मानवी अधिवासाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला घनकचऱ्याचे वर्गीकरण इथे दिलेले आहेत आणि त्या घनकचऱ्याचा स्रोत नेमका कुठून आहे हेही आपल्याला इथे दिलेलं आहे. त्याचा तुम्ही नीट अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ, घरगुती कचरा असेल तर त्याच्या घरगुती कचऱ्यामध्ये कसला समावेश होतो? स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न, टाकाऊ कागद, प्लॅस्टिक कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, पत्र्याच्या वस्तू, काचेच्या वस्तू अशा अनेक वस्तूंचा किंवा कचऱ्याचा या घरगुती कचऱ्यामध्ये समावेश होतो. या पद्धतीने तुम्ही ह्या सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे नीट अभ्यास करायचा आहे आणि त्यांचे स्रोत कोणते कोणते आहे याचाही अभ्यास करायचा आहे. मग आता या कचऱ्याचं विभाजन नेमकं कसं करायचं ते आपण बघूया. कारण ओला आणि सुका कचरा हे आपण म्हणतो की नाही, मग ते नेमकं कशा पद्धतीने आहे, कोणता कचरा आपण वेगवेगळा करायचा आहे आणि कसा करायचा हे आपण इथे बघूया. विघटनशील कचरा. या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते आणि म्हणूनच त्याला म्हणायचं आहे विघटनशील कचरा. मग यामध्ये कशाचा समावेश होतो? तर स्वयंपाकघरातील कचरा, खराब अन्न, फळे, भाज्या, माती, शेण, राख, झाडांचे भाग इत्यादींचा समावेश होतो. हा कचरा मुख्यतः सेंद्रिय प्रकारचा असून यालाच आपण ओला घनकचरा असे म्हणतो. याचे काळजीपूर्वक विघटन केले तर आपणास त्यापासून उत्तम प्रकारचे खत व इंधन मिळते. अनेक शहरात अशा प्रकारचे जैव इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. आणि दुसरा प्रकार आहे अविघटनशील कचरा. या प्रकारच्या कचऱ्याचे सहजरित्या विघटन होत नाही आणि म्हणून त्याला अविघटनशील कचरा म्हटलेला आहे. कारण यांच्या विघटनासाठी खूप मोठा कालावधी लागतो. शिवाय विविध तंत्रांचाही वापर करावा लागतो. यामध्ये प्लॅस्टिक, धातू व यासारख्या इतर पदार्थांचा समावेश होतो. अशा प्रकारच्या कचऱ्यालाच सुका घनकचरा असे सुद्धा म्हणतात. घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपण बघूया. रोगप्रसार, माती प्रदूषण, जलप्रदूषण, हवा प्रदूषण, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, विषारी वायू निर्मिती, कचऱ्याची दुर्गंधी,
आणि सजीवांच्या विविधतेवर परिणाम, हे घनकचऱ्याचे दुष्परिणाम आहेत. आणि म्हणूनच आपल्याला या घनकचऱ्याची व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. का? बघा, पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी, ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती, कामांच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी, आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. मग आता जो अविघटनशील जो कचरा आहे तर त्याचे कशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करायचे ते ह्या तक्त्यामध्ये इथे आपल्याला दिलेले आहे. शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन. बघा, कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय खत तयार करता येऊ शकतं आपल्याला, किंवा सुरक्षित भूमी भरणाची स्थळे, गावाच्या बाहेर एखादी जागा असेल त्याच ठिकाणी हा कचरा नेऊन टाकायचा आहे. गांडूळ खत निर्मिती, औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन, इथे सुद्धा भूमी भरण्याचीच पद्धती अवलंबली जाते. त्यानंतर पायरोलिसिस, यामध्ये उच्च तापमानास कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि यापासून बायोगॅस, जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प या पद्धतीने आपल्याला इंधन निर्मिती करता येऊ शकते. आणि वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापनसुद्धा भट्टीद्वारे उच्च तापमानास या कचऱ्याचे ज्वलन केले जाते. मग अशा पद्धतीने, कारण सर्वात धोकादायक कचरा हा जैववैद्यकीय कचरा असतो, या पद्धतीने या कचऱ्यांचे विभाजन करून आणि वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे आहेत, ते आपण बघूया. पुनर्वापर, वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यावरही इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्यात. म्हणजे कुठेही न फेकून देता आपण भंगारमध्ये वस्तू देतो की नाही, मग त्याचा पुन्हा वापर केला जातो यासाठी. वापर नाकारणे, प्लॅस्टिक व थर्माकोल यासारख्या अविघटनशील पदार्थापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे. चक्रीकरण, टाकाऊ पदार्थांवर पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करणे. उदाहरणार्थ, कागद, काच यांचे पुनर्चक्रीकरण करता येते. मग कागदापासून आपल्याला पुठ्ठे वगैरे तयार करता येऊ शकतात. पुनर्विचार, दैनंदिन जीवनातील वस्तू वापराबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे. वापर कमी करणे, साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, अनेक जणांमध्ये मिळून एका वस्तूचा वापर करणे. वापरा आणि फेका म्हणजेच यूज अँड थ्रो अशा स्वरूपाच्या वस्तूंचा शक्यतो वापर टाळायचा आहे. संशोधन, तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील यासंबंधीचे संशोधन करणे. आणि 7वं तत्व आहे नियमन किंवा जनजागृती, कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे, नियम स्वतः पाळणे आणि इतरांना पाळण्यास प्रवृत्त करणे. आता ह्या 7 तत्वांमध्ये आपल्याला जे शक्य होईल ते आपण नक्कीच करायचं आहे. बघा, इथे काही कचरा दिलेला आहे आणि त्याच्या विघटनासाठी किती कालावधी लागतो हे इथे आपल्याला दिलेलं आहे. केळ्याची साल 3 ते 4 आठवडे विघटनासाठी लागणारा कालावधी, कागदी पिशवी 1 महिना, कापडाच्या चिंध्या 5 महिने, लोकरी पायमोजे 1 वर्ष, लाकूड 10 ते 15 वर्ष, चामडी बूट 40 ते 50 वर्ष, जस्ताचे डबे 50 ते 100 वर्ष, ॲल्युमिनियमचे डबे 200 ते 250 वर्ष, विशिष्ट प्लॅस्टिक पिशवी 10 लाख वर्ष आणि थर्माकोल कप अनंत काळ. आणि म्हणूनच आपण प्लॅस्टिक आणि थर्माकोल का वापरायचं नाही तर ह्यावरून लक्षात येतं की त्यांचं विघटन होण्यासाठी किती मोठा काळ लागतो ते. आता आपण प्रकरणाच्या शेवटच्या भागाकडे जाऊया, आपत्ती व्यवस्थापन. बघा, आता आपल्या आजूबाजूला आपण अनेक काही संकट, काही आपत्ती ओढवलेले आपण अनुभवलेले आहेतच आणि त्याचे इतर परिस्थितीवर कसे परिणाम झालेले आहे हे आपल्याला माहिती आहेच.
आपत्ती व्यवस्थापनापासून बचाव होण्यासाठी आपण कमीत कमी हानी होण्यासाठी काहीतरी नियोजन नक्कीच केलेलं असेल. बघा, आपल्या सभोवताली वीज पडणे, महापूर येणे, आग लागणे अशा नैसर्गिक तर अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, यात्रा व गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी, दंगली अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक हानी होत असते. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया होय. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. आपत्तीमुळे होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करता येतो. धारण क्षमता बांधणी करणे, आपत्ती निवारण करणे किंवा धोक्याचे स्वरूप व व्याप्ती कमी करणे, आपत्तीचा सामना करण्याची पूर्वतयारी करणे, आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती करणे, आपत्तीने झालेल्या हानीचा व तिच्या तीव्रतेचा अंदाज घेणे, सुटका व मदतकार्य करणे आणि पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करणे हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये समावेशित घटक आहेत. आता आपण बघूया, एखाद्या आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार का घ्यायचा असतो आणि म्हणजे काय हे आपण बघूया. बघा, प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवितहानी टाळणे, प्रकृती खराब होत जाण्यापासून रोखणे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा असतो. आणि त्यामुळे प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपण स्काउट गाईड या विषयामध्ये सुद्धा प्रथमोपचार याबद्दल माहिती घेतलेली आहे. प्रथमोपचाराची काही मूलतत्वे आहेत ते आपण बघूया. बघा, श्वसन मार्ग. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचणी होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. चित्रात इथे दाखवलेलं आहे या पद्धतीने. श्वासोच्छवास. जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. तिसरं, रक्ताभिसरण. जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. यालाच CPR असे म्हणतात. आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यासाठी मदत होते. जर रक्तस्राव होत असेल, एखाद्या आपदग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यातून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे द्यावा. अस्थिभंग व मणक्यावर आघात. जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे, म्हणजे त्याला हालचाल होऊ द्यायची नाही आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील तर त्या बांधून अचल करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवर म्हणजेच स्ट्रेचरवर, जे असं कडक असेल, कठीण असेल त्यावर ठेवावे. भाजणे किंवा पोळणे. जर आपदग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर असते. बघा, आपल्याला साधा चटका बसला तरी आपण पटकन नळाखाली हात धरत असतो. लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुकामार अशा परिस्थितीत RICE ची उपाययोजना करावी. आता RICE काय आहे ते बघूया. R, रेस्ट. आपदग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. I, आईस. आपदग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे. C, कॉम्प्रेशन. बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा. इलेवेट. मार लागलेला भाग उंचावर ठेवावा. बघा, रुग्णाचे किंवा आपदग्रस्ताचे वहन कसे करावे हे या चित्रांमध्ये दिलेले आहे. आपण पाळणा पद्धतीने किंवा पाठगोळीला नेणे, मानवी कुबडी पद्धत
खेचून नेणे किंवा उचलून नेणे, 4 हातांची बैठक, 2 हातांची बैठक किंवा स्ट्रेचर या पद्धतीने आपण एखाद्या रुग्णाचे किंवा आपदग्रस्ताचे वहन करू शकतो. बघा, अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये हवामानशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यावर आधारित स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायची आहे आणि नीट अभ्यास करायचा आहे.